तुमची परवानगी असेल तर मी इथनंच ऐकतो, कारण का तिथं गेलं की ते सगळं जरा एक साईड होतं. ते तुम्ही म्हणाल की सूत्रसंचालकांना तिघांना तुम्ही का ना एक एक शेर ऐकवायला लावले, तर ते इतके बोललेले आहेत त्यांना नको आता ऐकवायला असं मी म्हणलं. पण तरीसुद्धा सूत्रसंचालक तिघांसाठी जोरदार टाळ्या एकदा होऊ द्या. त्याचं कारण संदीप सांगतो, त्याचं कारण कमी बोललेत, फार बोलले नाही आहेत. फमू शिंदे शरद पवारांनी असे बसलेले होते, सूत्रसंचालक बडबड 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 करत होता आणि फमूंना शरद पवारांनी विचारलं, काय फमू, हे सूत्रसंचालिकाशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही का? ते म्हणले नाही होऊ शकत. म्हणे का बरं होऊ शकत नाही? कारण म्हणे सूत्रसंचालकांचे वेगळे कार्यक्रम होत नसतात, म्हणून सूत्रसंचालक खूप बोलतात पण हे तिघही बोलले नाही, म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं की त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. धन्यवाद. तुमच्या लक्षात आलं असेल की सगळ्यांना जेव्हा असं टोचलं एकच शेर म्हणायचा तेव्हा किती छान शेर म्हणले प्रत्येकजण. सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या होऊ द्या. वा. काही गझलांमध्ये काही शेर आवडले आपल्याला, नाही का? सगळी गझल नाही आवडली, काही शेर आवडले. कुठेतरी एखादी ओळच फार चमकून जाते. जसं आमच्या सुरेश भटांनी म्हणलेलं आहे, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, जीवनाची सर्व पाने काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती. ओ भट प्रतिभावंत होते, पण भटांनी काय 5000 गझला वगैरे नाही लिहिल्या हो. मला या सगळ्या माझ्या गझलच्या प्रवासात माझ्यासोबत येणाऱ्या सगळ्यांना तेच सांगायचं आहे, तुम्ही काय करता माहिती का? एखाद्याला इतका रदीप चांगला सापडलेला असतो, काफिया चांगला सापडलेला असतो, तुम्ही घाई करता आणि घाई केली की ती गझल फसते. ती ओळ फक्त चमकून जाते, तो एखादा शेर चमकून जातो, पण अख्खी गझल तुम्हाला हे होत नाही. कमी लिहा. सरकारने सांगितलं नाही आपल्याला की 10 शेरच लिहिले पाहिजे, 15 लिहिले पाहिजे, 5 लिहिले पाहिजे. 5 शेर लिहा, पण असे लिहा की मराठीचं वैभव असं वरती 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 गेलं पाहिजे. कवी नीरज होते. जास्त किस्से सांगत बसत नाही, शेवटचंच सांगतो. मला माहिती, मलाही भूक लागली तुमच्याप्रमाणे आणि परत माझी गझल ऐकायची आहे. कवी नीरज होते. नीरज एकदा बसले सगळ्या कवींना घेऊन आणि विचारलं, सर्वात चांगला मुशायरा, सर्वात चांगलं कवी संमेलन कोणतं? एक जण, संदीप, एक जण असा होता, तो म्हटला जिथं मानधन चांगलं मिळतं. दुसरा जरा माझ्यासारखा रोमॅन्टिक होता, तो म्हटला जरा चांगले चेहरे असतील तर मिळतो, ती चांगला संबंध. असं प्रत्येकाने आपापलं मत मांडलं आणि नीरज म्हणाले, नाही रे बाबांनो, नाही. मग चांगला कोणते कवी संमेलन? कवी संमेलन तेच चांगलं की ऐकणाऱ्या रसिकांना जाताना आपल्या भाषेचा अभिमान वाटवत एक पायरी वर चढलोय असं वाटावं, तेच कवी संमेलन चांगलं होतं. आणि असं कवी संमेलन आपल्याला करावं लागलं पाहिजे, असं झालं पाहिजे. जसं तुम्हाला आत्ता एक एक शेर तुम्ही खरं सांगायचा, खरं सांग, माझी तारीफ नाही करायची, पण पहिल्या गझलांपैकी एक एक शेर कसे मस्त आले की नाही सगळ्यांकडनं, कारण त्यांनी ती मेहनत घेतलेली होती. त्यांना कळलं की आपल्याला हे शेर ऐकवायचे आहेत, हाच माझा, हा माझा आहे. हॅलो हॅलो. की सुरेश भट आम्हाला नेहमी सांगायचे की थांबता आलं पाहिजे, चालण्याची नको एवढी कौतुके. सुरेश भटांनी लिहिले हो, वाचा आणि अंगीकारा. चालण्याची नको एवढी कौतुके, थांबणे ही अघोरी कला यारो. थांबणं ही अघोरी कला आहे. भटांना ओळ सुचली, मालवून टाक दीप चेतवून अंग अंग. भटांनी घाईच केली नाही. किती दिवस, किती तास, 1 तास 2 तास नाही, दुसरी ओळ येण्यासाठी त्यांनी तब्बल 6 महिने प्रतीक्षा केली. मग कुठेतरी ती राजसा किती दिसात लाभला निवांत संग असं झालं. तेव्हा
ही घाई नडते. आम्ही कवी लोक काय करतो, मे महिना संपत जातं, जून यायला लागतो, आकाशात काळ्या मेघांची गर्दी व्हायला लागते. त्या मेघांमध्ये मग ते पाणी जे आहे तयार होतं. त्या पाण्याचा पहिला थेंब हा धर्तीवर यायला काही वेळ लागतो. तो धर्तीवर येऊन पडतो. त्याच्यात आमची कविता तयार असते पावसाची. नाही ना, त्या त्या जलबिंदूला पडू द्या, त्याचा मृदुगंध घ्या, आपल्या मनात साठवा, लोणच्यासारखं मुरू द्या आणि मग लिहा. घाई करू नका. म्हणून मी असं म्हणालो होतो, ना दुःखाचा धांडोळा. कविता म्हणजे काय दुःखाचा धांडोळा घ्यायचा आहे का? माझं तिच्यावर प्रेम होतं, मग आमचं कसं प्रेम कहाणी झाली वगैरे नाही हो. ना दुःखाचा धांडोळा, ना स्वप्नांचा आढावा. ती माझ्या स्वप्नात आली होती, ती केली हंसराज. हां, तसं नाही आहे. नाही, नवीन हंसराज जरा तुमच्या नगरचा आहे, वाजवा टाळ्या द्यासाठी. लिहितोय नवीन पोरगा. ना दुःखाचा धांडोळा, ना स्वप्नांचा आढावा. मग काय आहे कविता म्हणजे? ना दुःखाचा धांडोळा, ना स्वप्नांचा आढावा. ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा. ना दुःखाचा धांडोळा, त्याचा निरोप आहे हो कविता म्हणजे. आपलं काही नाही आहे, ते आपल्याला सुचतं त्याचं. आत्ता जिथं आहोत तिथं थोड्या वेळाने राहू दे बाळापाणी. आता ठेवून दे बंद कर. ना दुःखाचा धांडोळा, ना स्वप्नांचा आढावा. ही कविता म्हणजे राजा त्या देवाचा सांगावा. हे कुठल्या राधेसाठी यमुनेचे व्याकुळ पाणी. हे कुठल्या राधेसाठी यमुनेचे व्याकुळ पाणी. कृष्णाची काळी जादू वाऱ्याचा बनवी पावा. ना दुःखाचा धांडोळा, ना स्वप्नांचा आढावा. मगाशी सांगितलं आमच्या संजय कळमकर आमचे दोस्त गेले ना, आमचं ऐकणार होते, ते कुठे गेलेत? त्यांना सांगा उद्या, मी उद्या फोन करतो. आम्ही तुमचं ऐकायचं, तुम्ही नाही ऐकायचं. ते सांगत होते की ती आपलं ते असं कुंकू लावायची, ते अमुक करायचं, ते अमुक व्हायचं, ते सगळी मजा गेली, काळानुरूप गेली सगळ्या. एक मजा आपली काळानुरूप, आपल्या सगळ्यांच्या बालपणाचं बघा. ना दुःखाचा धांडोळा, ना स्वप्नांचा आढावा. जी बालपणाची गोडी ती चिंचा बोरे गेली. आहे ना, शाळेपाशी आपल्या अशी लहानपणी आपण जायचो, ती बाहेर एक म्हातारी अशी बसलेली असायची द्रोण घेऊन. त्या द्रोणात चिंचा बोरं असायच्या. हल्लीच्या मुलांना बोरं पण माहिती नाही, चिंचाही माहिती नाही. मग हल्लीच्या मुलांना काय माहिती आहे? जी बालपणाची गोडी ती चिंचा बोरे गेली. शाळेच्या दारापाशी विकतात आता ते मावा. ना दुःखाचा धांडोळा. मावाच्या पुढे विकतात, आहे ना, असं पानपट्टी असते. तळेगाव डमडरे. ना दुःखाचा धांडोळा. आणि बालपणाची जी आपली गोडी होती ना, हल्लीच्या पोरांच्या नशिबीच नाही. ती मजा होती बालपणाची, ती आपलीच होती. जी बालपणाची गोडी ती चिंच बोरे गेली. शाळेच्या दारापाशी विकतात आता ते मावा. आणि एक बालपणाची आणखीन एक गोडी बघा. मी बालपणाला माझ्या केव्हाही सोडत नाही. आपल्याला सगळ्या बालपणीच्या आठवणी येत असतात ना, त्यातली ही एक आठवण. मी बालपणाला माझ्या केव्हाही सोडत नाही. थोडीशी फुरसत मिळता कामाच्या दबडक्यातनं. मी बालपणाला माझ्या केव्हाही सोडत नाही.
थोडीशी फुरसत मिळता, थोडीशी फुरसत मिळता मामाच्या जातो गावा, ना दुःखाचा दांडोळा ना स्वप्नांचा आढावा. बरेच शेर आहेत पण त्यातला मोजके 2 शेर शेवटचे ऐकवतो तुम्हाला. ना दुःखाचा दांडोळा मी ऐसे काही येथे, आयुष्य काढले माझे. मी माझं आयुष्य असं काढले. असं म्हणजे कसं? पुढच्या ओळी दे. मी ऐसे काही येथे, आयुष्य काढले माझे. एखाद्या आजोबांनी, एखाद्या आजोबांनी भर रस्ता ओलांडावा, ना दुःखाचा ते कसे आजोबा ओलांडतात बघा. थोडं पुढे जातात, इकडं बघतात, परत इकडं बघतात, घाबरत घाबरत पुढे जातात, परत मागे येतात, परत पुढे जातात. मी माझं आयुष्य तसं काढले. मी ऐसे काही येथे, आयुष्य काढले माझे. एखाद्या आजोबांनी, एखाद्या आजोबांनी भर रस्ता ओलांडावा, ना दुःखाचा दांडोळा. आणि आम्ही कवी लोक काय करतो सगळेजण? दुनियेची दुःखे मोठी, पेट्रोल महागलं, गॅस महागला, इकडं युद्ध तिकडं युद्ध, आहे की नाही? दुनियेची दुःखे मोठी मी दूर करू ना शकलो. कसा करणार? माझा जीव एवढीच आहे हो, मी कुठे दूर करणार तुमची दुःख? मग आम्ही रात्री रात्री बसून, भूक लागली असली तरी बसून कविता का ऐकायच्या? पुढच्या ओळीसाठी ऐकायच्या. ती ओळ ऐकवल्यानंतर मी थांबणार आहे. त्यामुळे शब्दगंध परिवाराचे आधीच आभार मानतो आणि कार्यक्रम हा संपला असा जाहीर करतो त्यांच्या वतीने, कारण ही ओळ शेवटची ऐकवतो. जी बालपणाची गोडी ती चिंच बोरे गेली, शाळेच्या दारापाशी विकतात आता ते मावा. दुनियेची दुःखे मोठी मी दूर करू ना शकलो, दुनियेची दुःखे मोठी मी दूर करू ना शकलो. मग निफाडकर जन्माला येऊन केलं तरी काय तुम्ही? दुनियेची दुःखे मोठी मी दूर करू ना शकलो. मी गझला लिहिल्या कोठे, मी गझला लिहिल्या कोठे, मी शिंपडला ओलावा, ना दुःखाच. धन्यवाद.